हॅलो आणि नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मस्त ना? आणि आपण आता कोणाची एखादी गोष्ट बघितली, सपोज आपण एक साडी बघितली तर आपल्याला तशीच साडी पाहिजे. आपण कोणाकडे गाडी बघितली, आपल्याला तशीच गाडी पाहिजे. कोणाचे मार्क्स पाहिले तर मलाही तेवढे मार्क्स घ्यायचे. ते ऑब्वियसली आहे, प्रत्येक माणसाचं स्वभाव गुण आहे की तो कंपेअर करत जातो. परंतु आता हे सोशल मीडियामुळे कंपॅरिझन जरा जास्तच वाढलंय. प्रत्येक गोष्टीमध्ये, फॅशन, स्टाईल, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कंपॅरिझन वाढले. आणि हे जे कंपॅरिझन होतंय हे कुठेतरी अफेक्ट करतं मग आपल्याला. सो ह्याच्यावरतीच हे ॲक्च्युली कंपॅरिझन म्हणजे काय आणि आपण ह्याच्यावरती कसं थांबवू शकतो आणि खरंच मी सोशल कंपॅरिझन करतोय का हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो आता आपण बघूया की कंपॅरिझन म्हणजे काय. तर कंपॅरिझन म्हणजे ॲक्च्युली असं की एखादी गोष्ट की त्याच्याबद्दल स्वतःची तुलना दुसऱ्यासोबत करणं की नाही मला 10 मार्क आहेत, ह्याला 12 मार्क आहेत, माझ्याकडे अशी गाडी आहे, त्याच्याकडे तशी गाडी आहे. सो ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टीबद्दल, प्रत्येक गोष्टीबद्दल कंपेअर करणं. कंपॅरिझनमध्ये तुम्हाला 2 गोष्टी होतात की त्या तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी पण घेऊन येऊ शकतात आणि तुम्ही एक चांगलं व्यक्तीही होऊ शकतो. कंपॅरिझन जसं स्टेटसचं आणि अचिव्हमेंट्सचं असतं तसंच कंपॅरिझन हे आपण जे वागतोय त्याचं आणि थिंकिंग, जसं विचार करतोय एखादा व्यक्ती, ह्याचंही असतं. सो जेव्हा तुम्ही एखाद्याच्या थिंकिंगबद्दल कंपेअर करताना सो हा खरंच किती चांगला विचार करतोय आणि जेव्हा तो चांगल्या विचारांची प्रॅक्टिस करायला जातो, स्वतःही चांगला विचार करतो, माइंडफुल होतो आणि सो मग तेव्हा त्याचेही विचार चांगले व्हायला लागतात आणि तो एक माणूस म्हणून ऑब्वियसली ग्रो करणार आहे आणि त्याचे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स होणार आहेत. सो आणि जेव्हा आपण हा विचार करतो ना तेव्हा हे खूप महत्त्वाचं ठरतं की तुम्ही किती ग्रो करताय. आणि मग ह्याच्यामध्ये हा निगेटिव्ह पॉईंट असा होतो की खरंच हा व्यक्ती एवढा चांगला आहे ना, मला ह्याच्यासारखं बनायचं, हे लोक हा विचार सोडून देतात आणि हा ज्याला चांगलं म्हणतायत ना त्याला वाईट कसं सिद्ध करता येईल किंवा ह्याला वाईट कसं दाखवता येईल किंवा ह्याला वाईट कसं करता येईल त्याला डिवचण्याचा प्रयत्न करतात. सो हे कधी होतं की जेव्हा आपण तिथे नाही जाऊ शकत आणि तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल जेलसी आणि एक वाईट भावना येतात त्या व्यक्तीबद्दल, तेव्हा माणूस अशा गोष्टी करायला प्रवृत्त होतो. सो बेस्ट वे आहे की आपण इथे कंपॅरिझ नको करू. सो हे जे कंपॅरिझन करतात हे कंपॅरिझन प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो की पहिली गोष्ट आपण स्वतःला ॲक्सेप्ट करायचं की आपण कसे आहोत हे स्वतःला माहीतच असतं. सो मी असा आहे, सो मी असाच खूप चांगला आहे, मला माझ्यामध्ये बदल करण्याची गरज नाही आहे किंवा मला काही करण्याची गरज नाही आहे. आणि जे काही पॉझिटिव्ह बदल असतील ते बदल करण्याला तुम्ही रेडी राहा. आणि एक गोष्ट जी महत्त्वाची, जी लक्षातच ठेवायची आहे ती म्हणजे पूर्ण जगामध्ये कोणीच परफेक्ट नाही आहे. सो हे जे मला परफेक्ट बनायचं, ही जी भावना, ही जी फिलिंग आहे ना, हे तुम्ही काढून टाका आणि जे तुमचे इम्परफेक्शन्स आहेत ते ॲक्सेप्ट करा. कारण कुठलेही इम्परफेक्शनशिवाय काहीच नाही आहे आणि त्याच गोष्टी खूप चांगल्या बनवतात. जसं तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही जर एखादी सिल्कचा पूर्ण कपडा बघितला तर त्या सिल्कच्या कपड्यावरती छोटे छोटे थ्रेड असतात आणि तेच प्युअर सिल्क असतं. आपण साडी घ्यायला जरी गेलो ना तर प्युअर सिल्कची सगळ्यात महाग साडी आणि त्याच्याच वरती खाना असतात. सो त्याच्यावरती पण इम्परफेक्शन आहेत आणि म्हणूनच ते तेवढं अस्सल सिल्क आहे. सो जेव्हा माणूस हा अस्सल असतो ना त्याच्यामध्ये इम्परफेक्शन असतात आणि ते वाईट बनवत नाहीत त्याला, ते त्याच्यामध्ये योग्यच असतात. इम्परफेक्शन्स आहेत प्रत्येकामध्येच, तसंच प्रत्येकाचं काहीतरी पॉझिटिव्ह पॉईंट आहे, प्रत्येकाची काहीतरी स्ट्रेंथ आहे. सो अशा वेळी आपण काय करायचं आहे की त्या इम्परफेक्शन्सकडे फोकस करण्यापेक्षा जो तो पूर्ण प्युअर सिल्क जिथे कपडा आहे, म्हणजेच तुमच्या स्ट्रेंथ आहेत, तुमचे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत, ह्या गोष्टींवरती तुम्ही फोकस करायचं आहे. सो ते अजून वाढत जातं आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे की तुम्ही त्याच्यावरतीच काम करायला जाणार आणि अजून तुम्ही जास्त स्वतःवरती काम केल्याने अजून स्वतः संपन्न होणार. आणि आपण एक चांगलं माणूस बनण्याच्या ह्याच्यामध्ये आपण दुसऱ्या कोणाला खाली ओढायचं नाहीये किंवा दुसऱ्याला वाईट दाखवायचं नाहीये. हे
महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि स्वतःला ॲक्सेप्ट करून स्वतःच्या स्ट्रेंथवरती काम करायचं. तुमच्या इम्परफेक्शन्सला तुम्ही ॲक्सेप्ट करा. स्वतः तुम्ही जसे आहात तसे ॲक्सेप्ट करा आणि थोडंसं प्रेम करायला शिका, दुसऱ्यांवरती पण आणि आपल्या स्वतःवरती पण. सो ह्या गोष्टी काय करतील की तुम्ही त्यांच्यावरती प्रेम करताय म्हणजे तुम्ही त्या लोकांसोबत कम्पेअर, हे वाईट कम्पेअर कधीच नाही होणार, चांगलं होईल. तुम्ही एकमेकांची देवाणघेवाण कराल विचारांची आणि एकमेकांना ग्रो करायला हेल्प कराल. ह्याच्यामुळे की हे जे बॅड कंपॅरिझन आहे आणि दुसऱ्याला वाईट दाखवण्याच्या गोष्टी आहेत ना, किंवा त्याच्यामध्ये स्वतः वाईट होणं, ह्या गोष्टी खूप टळतील.